श्लोक नंबर 23। यदर्थम आकाशादि प्राणांतानां सृष्टिः उक्ता तदिदानीं दर्शयति। विषय असा सुरू आहे की सच्चिदानंद रूप असलेला आत्मा हा तिन्ही देहाहून भिन्न आहे। स्थूल सूक्ष्म कारण या तिन्ही देहाहून आत्मा भिन्न आहे हे प्रतिपादन करायचं आहे। खुर्ची आहे काय बघा कुठे आहे वाटतं। त्यामध्ये कारण शरीर म्हणजे काय हे आपण पाहून आलोय। त्यानंतर सूक्ष्म शरीर म्हणजे काय आणि सूक्ष्म शरीर अभिमानी जीवाला काय नाव येतं हे सांगायचं आहे। आणि याकरिता सूक्ष्म शरीराचं कारण असणारी जी सृष्टी म्हणजे पंचमहाभूत ते कशी जन्माला आली तो विषय आपण काल पाहिला। आणि त्यापासून हे सूक्ष्म शरीर कसं उत्पन्न झालं हाही विषय आपण काल पाहिलेला आहे। प्राज्ञ असणाऱ्या सुषुप्ती अभिमानी जीवाला जागृतीमध्ये सुखदुःखाचा भोग होण्याकरिता म्हणून ईश्वराच्या आज्ञेने पंचमहाभूत निर्माण झाले। वियत पवन तेजोंबू भुवो भूतानी जज्ञिरे ही पंचमहाभूत निर्माण झाली, परमात्म्याने केली। कुणाच्या साह्याने? तमोगुण प्रधान अशा मायेच्या साह्याने, प्रकृतीच्या साह्याने। त्यानंतर काय झालं तर त्या पंचमहाभूतांच्या पृथक पृथक एका एका अशा सत्वांशापासून काय निर्माण झाले? ज्ञानेंद्रिय निर्माण झाले। त्यानंतर सांगितलं की पंचमहाभूतांच्या मिलित अशा सत्वांशापासून अंतःकरण उत्पन्न झालं। त्यानंतर सांगितलं की पंचमहाभूतांच्या पृथक पृथक म्हणजे एका एका अशा रजोंशापासून कर्मेंद्रिय निर्माण झाली। एका एका महाभूताच्या रजोंशापासून एक एक कर्मेंद्रिय उत्पन्न झालं। त्यानंतर सांगितलं की पंचमहाभूतांच्या मिलित अशा रजोंशापासून पंचप्राण उत्पन्न झाले। एवढा विषय आपण काल पाहिला। म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचप्राण आणि अंतःकरण। त्या अंतःकरणाचे पुन्हा दोन प्रकार सांगितले, एक मन आणि दुसरी बुद्धी। मन कसं आहे? विमर्शात्मक असं सांगितलं, म्हणजे संशय करणं, विकल्प घेणं हे ज्या वृत्तीचं स्वरूप आहे त्या अंतःकरणाच्या वृत्तीला मन म्हटलं जातं। निश्चय करणारी जी अंतःकरणाची वृत्ती त्या अंतःकरणाच्या वृत्तीला बुद्धी म्हटलं जातं। तत्र निश्चयात्मिका बुद्धी। एवढा विषय आपला काल झालेला आहे। पंचप्राण झाले, त्यांना पुन्हा कार्यभेदाने वेगवेगळ्या प्रकारची 5 नावं आली, प्राण, अपान, समान, उदान, व्यान वगैरे। आता या सगळ्यांना मिळूनच सूक्ष्म शरीर म्हणतात हे पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत। श्लोक नंबर 23। यदर्थम आकाशादि प्राणांतानां सृष्टिः उक्ता। ज्या करिता ही आकाशापासून तर हे पंचप्राणापर्यंतची सृष्टी सांगितली ते आता या ठिकाणी ग्रंथकार सांगतायत। हे कशा करता सगळं सांगितलं? उगच नाही तर सूक्ष्म शरीर सांगायचं होतं, बरोबर ना? मग हे सूक्ष्म शरीर ज्यांच्यापासून झालं ते पंचमहाभूत कशी उत्पन्न झाली वगैरे हे सांगितलं। त्या पंचमहाभूतापासून ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण, अंतःकरण कसे झाले हे सांगितलं। आता सांगतायत सूक्ष्म शरीर म्हणजे काय, त्यामध्ये कोण कोण आहे, ते किती तत्व आहेत, हा सर्व विषय 23व्या श्लोकामध्ये ग्रंथकार सांगतायत। बुद्धी कर्मेंद्रिय प्राण पंचकैर्मनसा धिया शरीरं सप्तदशभिः सूक्ष्मं तल्लिंगमुच्यते। बुद्धि कर्मेंद्रिय प्राण पंचकैर्मनसा धिया शरीरं सप्तदशभिः सूक्ष्मं तल्लिंगमुच्यते। बुद्धि कर्मेंद्रिय प्राण पंचकैर्मनसा धिया शरीरं सप्तदशभिः
सूक्ष्मं तल्लिङ्गमुच्यते। बुद्धि कर्मेन्द्रिय प्राणपंचकैः मनसा धिया शरीरं सप्तदशभिः सूक्ष्मं तत् लिंगम उच्यते। बुद्धि कर्मेन्द्रिय प्राणपंचकैः मनसा धिया सप्तदशभिः सूक्ष्मं शरीरं तत् लिंगम उच्यते। बुद्धि कर्मेन्द्रिय प्राणपंचकैः, बुद्धि कर्मेंद्रिय याचा अर्थ होतो ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. कारण इथं इंद्रिय शब्द दोन्हीकडे घ्यायचा. बुद्धी कर्मेंद्रिय अर्थ असा घ्यायचा बुद्धी इंद्रिय कर्मेंद्रिय, बरोबर ना. कारण द्वंद्व समास आहे. द्वंद्व समासामध्ये एक परिभाषा सांगितली जाते. द्वंद्वान्ते द्वंद्वमध्ये यत् पदम श्रूयमानं तत्प्रत्येकम अभिसंबध्यते. द्वंद्व समासाच्या मागे किंवा पुढे जे एक पद आलेलं असतं ते प्रत्येक पदाबरोबर लावलं जातं. जसं समलोष्टाश्म कांचन, इथं लोष्ट आश्म कांचन यांना अगोदर सम शब्द आलेला आहे, तर हा सम शब्द या तिन्ही बरोबर लावून द्यावा लागतो. समलोष्ट सम अश्म सम कांचन इत्यर्थः, बरोबर ना. किंवा सोपा आपला अभंग चिंतनाचा समचरण दृष्टी, समचरण समदृष्टी हा द्वंद्व समास आहे. तसं इथं बुद्धी कर्मेंद्रिय असा शब्द आहे, तर अर्थ घ्यायचा बुद्धींद्रिय कर्मेंद्रिय, बरोबर ना. बुद्धींद्रिय याचा अर्थ करायचा ज्ञानेंद्रिय. किती आहेत ते 5, बरोबर. आणि कर्मेंद्रिय 5 किती झाले 10. आणि प्राणपंचकैही पुन्हा 5 प्राण किती झाले 15. मनसा धिया हे 2 मन आणि बुद्धी किती झाले 17. सप्तदशभिः सूक्ष्मं शरीरम, या 17 तत्वांनी सूक्ष्म शरीर बनलेलं आहे, बरोबर. तत् लिंगम उच्यते. आणि या सूक्ष्म शरीरालाच लिंग शरीर असं सुद्धा म्हटलं जातं. का लीनम अर्थम गमयति इति लिंगम, बरोबर ना. लीन अर्थाला, गुप्त अर्थाला, गूढ अर्थाला जे प्रकाशित करतं, प्रकट करतं, जाणवून देतं त्याला लिंग शरीर म्हटलं जातं असा अर्थ आहे. लीन कोण आहे आत्मा. लीन गूढ पंचकोशाच्या आतमध्ये गूढ कोण आहे आत्मा. आणि त्या आत्मस्वरूपाचं भान आपल्याला सूक्ष्मदेहामुळं होतं, बरोबर ना. त्या आत्मस्वरूपाचं प्रतिभान कुठं होतं बुद्धीमध्ये होतं, मनामध्ये होतं, किंवा त्या बुद्धीमध्येच आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं. बुद्धिनिश्चये आत्मज्ञान, आत्मज्ञान कुठं होतं बुद्धीमध्ये होतं. आणि आत्मा कसा आहे सूक्ष्म आहे, लीन आहे, गूढ आहे. लीन अशा आत्मस्वरूपाचं प्रकाशन किंवा ज्ञान जिच्यामध्ये होतं त्याला म्हणा बुद्धी. आणि बुद्धी कुठं आहे सूक्ष्मदेहा अंतर्गत आहे, बरोबर ना. म्हणून सूक्ष्मदेहाला लिंग असं पण म्हटलं जातं. समजतंय का. तर हे 17 तत्व मिळून सूक्ष्म शरीर निर्माण झालं. टीका. बुद्धयः ज्ञानानि कर्माणि व्यापाराः तज्जनकानि इंद्रियाणि बुद्धींद्रियाणि कर्मेंद्रियाणि च इत्यर्थः. बुद्धयः म्हणजे काय ज्ञानानि अनेक प्रकारचे ज्ञान, कर्माणि म्हणजे अनेक प्रकारचे व्यापार, तज्जनकानि इंद्रियाणि आणि हे निर्माण करणारी इंद्रिय म्हणजे ज्ञानजनकानि इंद्रियाणि आणि क्रियाजनकानि इंद्रियाणि हे 2 प्रकारचे झाले. मग ज्ञानजनकानि कानि इंद्रियाणि ज्ञानेंद्रियाणि, क्रियाजनकानि कानि कर्मेंद्रियाणि. ज्ञानाला उत्पन्न करणारी ती ज्ञानेंद्रिय आणि क्रिया व्यापार यांना उत्पन्न करणारी ती कर्मेंद्रिये. बुद्धी कर्मेंद्रियाणि च प्राणाश्च हे 2 प्रकारचे इंद्रिय बुद्धी आणि कर्मेंद्रिय. आणि प्राणाश्च इति बुद्धी कर्मेंद्रिय प्राणाः द्वंद्व समास केला. याला म्हणायचं बुद्धी म्हणजे ज्ञान, कर्म क्रिया, इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि प्राणाः पंचप्राण तेषां पंचकानि. आणि यांची 5 5 5 किती झाले हे 15. तैहि मनसा विमर्शात्मकेन, पुन्हा मनाला धरून म्हणजे विमर्शात्मक संशयात्मक असणारं मन त्याला धरून किती झाले 16. धिया
निश्चय रूपया बुद्ध्या, निश्चयात्मक असणारी वृत्ती म्हणजे बुद्धी, आणि त्या बुद्धीलाही पुन्हा धरून सह सप्तदशभिही, अशा प्रकारे या सप्तदश संख्याकैही 17 संख्यांनी युक्त असलेलं सूक्ष्म शरीरम भवती. या 17 तत्वांनी युक्त जे आहे त्यालाच म्हटलं जातं सूक्ष्म शरीर. तस्यैव संज्ञांतरम आह, या सूक्ष्म शरीराचीच अन्य संज्ञा, दुसरं नाव ग्रंथकार सांगतायत. तर लिंगम उच्यते, उच्यते वेदांतेषु इत्यर्थः. वेदांतामध्ये याच सूक्ष्म शरीराला लिंग शरीर असं सुद्धा म्हटलं जातं. इथवर समजला विषय. 17 तत्वांचं हे सूक्ष्म शरीर असं पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं आहे. काही तत्व पंचमहाभूतांच्या पृथक पृथक अशा सत्वांशापासून, ते कोण? ज्ञानेंद्रिय 5. मिलित सत्वांशापासून अंतःकरण, पृथक रजवंशापासून कर्मेंद्रिय, मिलित रजवंशापासून प्राण, 15 झाले हे सगळे. आणि मग मन आणि बुद्धी याचे 2 प्रकार केले अंतःकरणाचे. असे 17 तत्वाचं हे सूक्ष्म शरीर आहे. यानंतर सांगतायत एवं सूक्ष्म शरीरम अभिधाय, अशा प्रकारे सूक्ष्म शरीर म्हणजे काय हे सांगून झाल्यानंतर तद अभिमानित्व प्रयुक्तम प्राज्ञेश्वरयोः अवस्थांतरम दर्शयति. या सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करणारे जे आहेत जीव आणि ईश्वर, बरोबर ना, प्राज्ञा आणि ईश्वर, तर यांची अन्य अवस्था ग्रंथकार दाखवतायत, सांगतायत. आता अगोदर सांगितलं होतं बघा, सुषुप्ती अभिमानी जीव कोण होता? प्राज्ञ. कारण शरीराभिमानी जीव कोण होता? प्राज्ञ, बरोबर ना. आता तोच जीव जेव्हा या व्यष्टी सूक्ष्म, आपापल्या प्रत्येकाच्या व्यष्टी अशा या सूक्ष्म देहावर मन, बुद्धी, प्राण वगैरे हे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय यांच्यावर अभिमान धारण करतो, हे मी आहे किंवा हे माझं आहे असं अभिमान धारण जेव्हा करतो कोण? प्राज्ञ. तेव्हा त्या प्राज्ञालाच नवीन नाव येतं तैजस, हे आता सांगणार आहे. आणि समष्टीमध्ये, समष्टी कारण शरीर अभिमानी त्याला म्हटलं जातं ईश्वर. विचारसागरामध्ये हा सर्व विषय गेलाच आहे ना. समष्टी कारण शरीर म्हणजे माया, शुद्ध सत्वात्मक सत्वगुण प्रधान जी उपाधी ईश्वराची होती ती कोण? माया, बरोबर. आणि त्या मायोपहित चैतन्य म्हणजे मग ईश्वर, बरोबर. तर मग तो जो ईश्वर आहे तो समष्टी कारण शरीर अभिमानी आहे, बरोबर. आणि तोच ईश्वर जेव्हा समष्टी अशा या सूक्ष्म शरीराशी तादात्म्य धारण करतो तेव्हा त्या ईश्वराला हिरण्यगर्भ, सूत्रात्मा अशी नावं येतात. समजतंय का? व्यष्टीमध्ये आणि समष्टीमध्ये समजून घ्यायचं. पुन्हा एकदा सांगा, व्यष्टी कारण शरीर अभिमानी कोण? प्राज्ञ. समष्टी कारण शरीर अभिमानी ईश्वर, बरोबर. पुन्हा आता तोच प्राज्ञ जीव जेव्हा व्यष्टी सूक्ष्म शरीर अभिमानी होतो तेव्हा त्याला काय नाव येईल? तैजस. आणि तो समष्टीतला ईश्वर जेव्हा समष्टी सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करेल तेव्हा त्याला काय नाव येईल? हिरण्यगर्भ, सूत्रात्मा अशी त्याला नावं येतात. हा विषय आता ग्रंथकार सांगतायत. श्लोक नंबर 24. प्राज्ञस्तत्राभिमानेन तैजसत्वं प्रपद्यते हिरण्यगर्भतामीशस् तयोर्व्यष्टि समष्टिता प्राज्ञस्तत्राभिमानेन तैजसत्वं प्रपद्यते हिरण्यगर्भतामीशस् तयोर्व्यष्टि समष्टिता. प्राज्ञ तत्र अभिमानेन तैजसत्वं प्रपद्यते हिरण्यगर्भताम् ईशः तयोः व्यष्टि समष्टिता. प्राज्ञ तत्र अभिमानेन तैजसत्वं प्रपद्यते ईशः हिरण्यगर्भतां प्रपद्यते.
तयोः व्यष्टी समष्टिता भवते. प्राज्ञ नावाचा जीव जो मलिन सत्वगुण प्रधान अविद्या, बरोबर ना, या उपाधीनं युक्त आहे त्याला म्हणायचं प्राज्ञ. कारण शरीराभिमानी असा कोण? प्राज्ञ. आणि तोच प्राज्ञ जेव्हा स्वप्नामध्ये जातो, समजताय ना, कुठं जातो? अगोदर झोपला की स्वप्न पडलं, स्वप्नात गेला, मग स्वप्नामध्ये काय आहे? सूक्ष्म शरीर आहे, बरोबर ना. मग सूक्ष्म शरीर त्याचा अभिमान धारण करतो, किंवा जागा असताना पण कधी कधी मन बुद्धी यांचा अभिमान धारण करतो. सूक्ष्म देहाचा अभिमान धारण करायला लागला की त्या प्राज्ञालाच नाव येतं तैजस. तत्र अभिमानेन, तत्र म्हणजे काय? सूक्ष्म शरीरे अभिमानेन, सूक्ष्म देहामध्ये तो अभिमान धारण करायला लागला, त्यामुळे तैजसत्वम प्रपद्यते, तैजस नावाचं आपलं त्याला हे एक नाव प्राप्त होतं. समजलं का? ईशः हिरण्यगर्भताम. आणि ईश्वर कोणता? ईश्वर की जो समष्टी कारण शरीर अभिमानी, बरोबर ना. समष्टी कारण शरीर म्हणजेच शुद्ध सत्वगुण प्रधान माया, त्यालाच म्हणायचं समष्टी कारण शरीर. आणि या समष्टी कारण शरीराचा अभिमान धारण करणारा कोण? ईश्वर, बरोबर. मग तो ईश्वर जेव्हा समष्टी या सूक्ष्म शरीराशी तादात्म्यापन्न होतो, अभिमान धारण करतो, तेव्हा त्याला नाव येतं हिरण्यगर्भ. मग फरक काय म्हटले? दोघांचा पण सूक्ष्म देहावरच अभिमान आहे, ईश्वराचा आहे तिकडे आणि इकडे जीवाचा आहे, प्राज्ञाचा आहे. दोघंही आपापल्या सूक्ष्म देहावरच तादात्म्य धारण करतायत. भेद किम निमित्त कहा? एकाला हिरण्यगर्भ एकाला तैजस, असं वेगवेगळं का बरं? दोघांना एकच का नाही म्हटलं? कारण दोघांचंही सूक्ष्म देहावर तादात्म्य झालेलं आहे. तर म्हटले वेगळं नाव ठेवण्याचं कारण असं आहे, एक समष्टी आहे, एकाची उपाधी समष्टी, एकाची वेष्टी. समष्टी वेष्टी म्हणजे काय समजतंय ना? वन आहे समजा, वन, बरोबर ना. त्या वनामध्ये काय अनेक प्रकारचे झाड आहेत, मग सगळे झाडं मिळून ते वन आहे, त्याला म्हणायचं समष्टी, बरोबर ना. त्या वनातली सगळी झाडं काय आहेत? समष्टी झाडं. सगळी झाडं तोडा म्हणतो आपण, एक एक एकाचं नाव घेतो का? नाही. मग त्याच्यामध्ये काय आहे? ते समष्टीता. आणि एक एक जेव्हा सांगू, हे आंब्याचं झाड, हे चिंचेचं झाड, त्याला काय म्हणायचं? व्यष्टी, बरोबर ना. तसं एका एकाचं आपापलं जीवाचं जे सूक्ष्म शरीर त्याला म्हणायचं व्यष्टी. आणि या सर्व जीवांची, त्रैलोक्यातील नव्हे ब्रह्मांडातील, सर्व ब्रह्मांडातील सगळ्या जीवांची जी सूक्ष्म शरीर आहेत, हे सर्व मिळून त्याला म्हणायचं समष्टी, बरोबर ना. मग आपण काय करतो? आपल्याच सूक्ष्म देहावर तादात्म्य धारण करतो. आणि ईश्वर काय करतो? सगळ्यांचं जे सूक्ष्म शरीर आहे, सगळ्यांचं, सर्वांचं समष्टी, सगळी सूक्ष्म शरीर हे माझेच आहेत म्हणतो. कोण म्हणतो? ईश्वर, बरोबर ना. कारण त्यानं जर निर्माण केली तर कोणाचे आहेत? त्याचीच आहेत खऱ्या अर्थाने. आपण आपले का म्हणतो? बरोबर ना. आपण आपले का म्हणतो? जसं ते गाडी खाली कुत्रं असतं आणि ते पूर्वीचे लोक ह्या गावातून त्या गावाला जात असताना ते फिरणारी लोक त्या गाडीला कुत्रं बांधायचे आणि मग ते कुत्रं चालायचं गाडीच्या मागं, असं त्याला बांधलेलं असल्यामुळं ते वडायचं, ते दोरीला असं त्याला वाटायचं गाडी मीच वडायलो आहे. कोणाला? कुत्र्याला. काय वाटायचं? गाडी कोण वडतंय? मीच वडतोय. वास्तविक गाडी कोण वडतंय? बैल वडतायत. पण कुत्र्याला काय वाटत असतं? तसं ही सगळी सूक्ष्म शरीरं कोणाची आहेत? खरी ईश्वराची. पण कुत्र्याला, आपलं ते जीवाला वाटतं माझीच आहेत, मीच हे सगळं वडतोय, असं कोणाला वाटतं? जीवांना वाटतं. विनाकारण अभिमान धारण करतो जीव, काही त्याचं कारण नसतं त्याचं नसतातच. हे सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर त्याचं नाही. हे ते शरीर देवी दिला देह, हा देह आहे कोणाचा आहे? त्याचाच आहे की नाही? देवाचा. आपलं काहीच नाही याच्यामध्ये, त्याचंच निर्माण केलेलं आहे. विनाकारण आपण अभिमान धारण करतो. ती गाढवाची गोष्ट माहिती आहे ना? एक जण जाऊ लागला गाढवावर बसून, त्याच्या समोर त्यानं असं मोठी ती गाठोडी ठेवली, बांधलेलं सामान, पोतं ठेवलं. आणि एक जण म्हटलं त्याला, अरे म्हटलं काय तुझं वजं, पुन्हा त्या ह्याच्यावर ते सामानाचं वजं, हे सगळं त्या गाढवाला किती वजं होत असेल? म्हणलं आज आत्ता उपाय करतो. त्यानं ते सगळं वजं उचललं, पोतं आपल्या डोक्यावर घेतलं. आता गाढवाचं वजं कमी झालं, बरोबर ना? कसं काय कमी होईल?
त्याच्या डोक्यावरच्या वजासकट त्याचं वज कुणावर आहे? गाढवावरच आहे. त्याला काय वाटतं ह्या ओझ्याचं वज कुणावर आहे? माझ्यावर आहे. पण हा काय त्याचा भ्रम आहे की नाही? त्याचा हा काय आहे? भ्रम आहे, कारण तो गाढवावर बसलेला आहे. त्याचा हा भ्रम आहे. तसं आपल्या सकट या संपूर्ण पृथ्वीचं ओझ, संबंध कारण शरीरांचं, संबंध सूक्ष्म शरीरांचं ओझ कुणावर आहे? परमात्म्यावर आहे. आपण म्हणतो माझा, विनाकारण म्हणतो, त्याला काही कारण नाही. अहंकार अभिमान धारण करणं त्याला तर जीव म्हणतात. ज्या दिवशी जीवाचा अहंकार अभिमान गेला तेव्हा तो देवच झाला, बरोबर ना? अहंकार केला म्हणून तर हा जीव झालेला आहे. तर अशा प्रकारे या समष्टी वेष्टीमध्ये भेद असल्यामुळे एकाला तैजस वेष्टीमध्ये, एकाला समष्टीमध्ये हिरण्यगर्भ असं नाव येतं. टीका. प्राज्ञ मलिनसत्व प्रधान अविद्योपाधिको जीव. बघा, प्राज्ञ शब्दाचा अर्थ केला आहे. मलिनसत्व गुणप्रधान अशी जी अविद्या पाठीमागे सांगितलंय, त्या अविद्या नावाच्या उपाधीनं युक्त असणारं चैतन्य त्याला म्हटलं जातं जीव, बरोबर. तत्र तेजस शब्दवाच्य अंतःकरण उपलक्षित लिंग शरीरे. तेज या शब्दाचाच अर्थ असणारं जे अंतःकरण, अंतःकरणामध्ये काय आहे? तेज आहे. तेज सगळ्या प्रकारच्या जगाचं प्रकाशन अंतःकरणच करतंय की नाही? काल आपण पाहिलं, प्रत्येक पदार्थाला अयम घटः अंतःकरण वृत्तीच्या द्वारा आपण ही सगळी जाणत असतो, बरोबर ना? साक्षी अंतःकरण वृत्तीच्या द्वारा पदार्थांचं प्रकाशन करतो, म्हणून त्या अंतःकरणाला एक तेज असं नाव आहे, बरोबर. मग तेज या शब्दाचंच वाच्य असणारं जे अंतःकरण, ते अंतःकरण आहे उपलक्षण ज्यामध्ये असं जे लिंग शरीर, बरोबर ना? उपलक्षण घ्यायचं अंतःकरण. उपलक्षण म्हणजे काय? ज्याचं ग्रहण केल्यानंतर, बरोबर ना, अन्याचंही ग्रहण, त्याच्या संबंधीचं अन्याचंही ग्रहण करणं. तद्ग्राहकत्वे सते तदेतर ग्राहकत्वम उपलक्षणत्वम, बरोबर ना? अंतःकरण म्हटलं की ते अंतःकरण ज्याच्यामध्ये आहे सूक्ष्म शरीरामध्ये, ते पूर्ण पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय सगळ्यांचंच ग्रहण करावं, त्याला काय म्हटलं जातं? उपलक्षण. मग इथं अंतःकरण उपलक्षित असं असणारं जे लिंग शरीर, सूक्ष्म शरीर, अशा सूक्ष्म शरीरामध्ये अभिमानेनं, तादात्म्य अभिमान धारण केल्यामुळे हे मन माझं, ही बुद्धी माझी, माझा प्राण असं म्हणतो की नाही आपण, माझा प्राण, माझी ज्ञानेंद्रिय असा अभिमान धारण केल्यामुळे तैजसत्वम, तैजस नामकत्वम प्रपद्यते प्राप्नोति. त्या प्राज्ञाला तैजस असं नाव प्राप्त होतं. ईशः विशुद्ध सत्व प्रधान मायोपाधिकः परमेश्वरः. ईश्वर म्हणजे कोण? शुद्ध सत्व गुण प्रधान अशी जी माया, आणि या मायेचा ज्याला उपाधी आहे असा ईश्वर, परमेश्वर. तत्र शरीरे अहम इति अभिमानेन, त्या समष्टी अशा सूक्ष्म शरीरामध्ये मी असा अभिमान धारण करत असल्यामुळे हिरण्यगर्भताम, हिरण्यगर्भ संज्ञकत्वम प्रपद्यते इति अनुषंगः, त्याला हिरण्यगर्भ असं नाव, अशी संज्ञा प्राप्त होते. प्रपद्यते याचा अध्याहार घ्यावा इथे. तैजस हिरण्यगर्भयोः लिंग शरीर अभिमाने समाने सती तयोः परस्परं भेदः किन्निबंधनः इति अतः. तैजस आणि हिरण्यगर्भ हे दोघंही काय करतात? सूक्ष्म शरीराशीच तादात्म्यापन्न होतात, अभिमान धारण करतात. तर मग या दोघांमध्ये परस्पर हा भेद कोणत्या कारणाने केला? एकाला तैजस, एकाला हिरण्यगर्भ. तर उत्तर दिलंय तयोः तैजस हिरण्यगर्भयोः व्यष्टित्वं समष्टित्वं भवते अतएव भेदः इत्यर्थः. एकानं व्यष्टीचा अभिमान धारण केलाय, यष्टीचा नाही बरं, व्यष्टी, बरोबर ना? व्यष्टी खंड, व्यष्टी शब्दाचा अर्थ होतो खंड, एक एक खंड, बरोबर ना? एका एका सूक्ष्म देहाशी अभिमान धारण केलाय, म्हणून एकाला तैजस नाव आलंय आणि एकाला हिरण्यगर्भ नाव आलं, समष्टी अभिमानी असल्यामुळे. ईश्वरस्य समष्टिरूपत्वे जीवानां व्यष्टिरूपत्वे च कारणम आह. ईश्वराला समष्टित्व प्राप्त झालंय आणि जीवांना व्यष्टिरूप प्राप्त झालंय. याविषयी कारण काय आहे? काय कारण आहे? अहंकार, अभिमान.
एकानं वेष्टीवरच अभिमान धारण केला आणि एकानं समष्टीवर केला आहे. त्यामुळे एकाला हिरण्यगर्भ आणि एकाला तेजस असं नाव प्राप्त होतं, असं पुढे 25व्या श्लोकामध्ये पुन्हा स्पष्ट करतायत ग्रंथकार. समष्टिरीश सर्वेषां स्वात्मतादात्म्य वेदनात् तदभावात् ततोऽन्येतु कथ्यन्ते व्यष्टिसंज्ञया. समष्टिरीश सर्वेषां स्वात्मतादात्म्य वेदनात् तदभावात् ततोऽन्येतु कथ्यन्ते व्यष्टिसंज्ञया. समष्टिः एषः सर्वेषां स्वात्मतादात्म्य वेदनात् तत् अभावात् ततः अन्ये तु कथ्यन्ते व्यष्टि संज्ञया. ईशः सर्वेषां स्वात्मतादात्म्य वेदनात् समष्टिः ततः अन्ये तु तदभावात् व्यष्टि संज्ञया कथ्यन्ते. ईशः ईश्वर सर्वेषां स्वात्मतादात्म्य वेदनात् ईश्वराचं सर्वांच्या आत्म्याशी तादात्म्य असल्यामुळे समष्टिः तादात्म्य ज्ञान ईश्वराला कुणाशी? सर्व जीवांशी. बरोबर ना? हे सगळे जीव काय म्हणतो? ईश्वर माझंच रूप आहे असं म्हणतो की नाही? कारण ईश्वराची उपाधी कोणती आहे? शुद्ध सत्व गुणप्रधान माया. त्यामुळे ईश्वर हा नित्य मुक्त आहे, ईश्वर हा सर्वज्ञ आहे, ईश्वर हा नित्य ज्ञानी आहे. समजतंय ना? त्याला ज्ञान मिळवायची गरज नाही, त्याला नित्य आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान आहे. आणि स्वस्वरूपाचं ज्ञान असणं म्हणजे सर्व व्यापकत्वाने ज्ञान असणं. म्हणून ईश्वराला प्रत्येक जीव आपलं स्वरूप वाटतो. बरोबर ना? प्रत्येक म्हणून तर म्हणतो ना ममैवांशो जीवलोके. त्याचा अर्थ करताना आचार्य म्हणतात अंशहा इव अंशहा, जणू काही अंश. खरं तर अंश नाही जीव ईश्वराचा, खरंच अंश आहे असं नाही. नाही तर मग अंशांशी भाव येईल, भेद येईल, तसं नाही. तर तो ईश्वर का जीव काय आहेत? ईश्वराचं स्वरूपच आहे, एकच आहे. तरंग आणि समुद्र काय वेगळा असतो का? अनेक तरंग जरी समुद्रावर निर्माण झाले म्हणजे काय, तो समुद्र मूळ वेगळा आणि त्याच्यावरचे तरंग भिन्न भिन्न असं थोडंच आहे. सर्व काय आहे? एकच आहे, पाणीच पाणी आहे. तसं ईश्वरच हे संपूर्ण जीव झालेला आहे. अनेन जीवेन आत्मना अनुप्रविश्य. परमात्माच हे सगळं जग निर्माण करून याच्यामध्ये जीवरूपाने प्रविष्ट झाला असं शास्त्र सांगतं. म्हणजे ईश्वर हा नित्य ज्ञानी आहे आणि ईश्वराला आपल्या स्वरूपाचं नित्य ज्ञान असल्यामुळे ईश्वर हा अशा अनुभूतीत असतो की हे सगळं जग माझं स्वरूप आहे, हे सर्व जीव माझं स्वरूप आहे. याला म्हणायचं स्वात्म तादात्म्य वेदनात. बरोबर ना? ईश्वराला प्रत्येक आत्म्याशी काय आहे? तादात्म्य वेदन आहे, हे माझं स्वरूप आहे. बरोबर ना? अशा प्रकारचं तादात्म्याचं ज्ञान असल्यामुळे समष्टी ही ईश्वराला उपाधी कोणता आहे? मग समष्टी. सूक्ष्म शरीर अभिमानी झाला म्हणून त्याला हिरण्यगर्भ नाव आलंय. आणि ततः अन्ये तू, आणि त्या ईश्वराहून अन्य असलेले वेगळे कोण? जीव. तद अभावात म्हणजे स्वात्म तादात्म्य वेदन अभावात. जीवांना मात्र सर्व जीवांशी अभिन्नतेचं ज्ञान नाही, तादात्म्याचं ज्ञान नाही. मी वेगळा, हा वेगळा, हा वेगळा. अयम निजो परो वेती गणना लघुचेतसा. हा माझा, हा परका, अपरभाव आहे आपल्या ठिकाणी. बरोबर ना? का तुकोबरायासारखा असं आपण म्हणतो की हे सगळे जीव माझं स्वरूप आहे असं आपल्याला वाटतं का? तुका म्हणे एका देहाचे अवयव. तुकोबरायांना वाटतं हे सगळे जीव म्हणजे एका देहाचेच अवयव आहेत, एकच आहेत असं वाटतं. तसं आपल्याला मात्र वाटत नाही. सगळ्यांचा जीव झालो म्हणतात तुकोबराय. सगळ्या जगाचा मी साक्षी झालो, मी या जगाचा जीव झालेलो आहे म्हणतात तुकोबराय. म्हणजे सगळ्यांचा आत्मा मी आहे म्हणतात. म्हणजे हे अनुभूती संतांना असते, तशी आपल्याला आहे का? नाही. आपण फक्त मलाच मी म्हणतो, तुम्हाला मी म्हणतो का?
नाही. प्रत्येकाला असं भिन्न भिन्नतेचं आपला भेद शिल्लक आहे. म्हणजे स्वात्म तादात्म्य वेदन नाही, म्हणजे माझा आत्माच हे सर्व आहे असं ज्ञान नाही. म्हणून व्यष्टी संज्ञया कथ्यन्ते, या सर्व जीवांना व्यष्टी उपाधी प्राप्त होते आणि ईश्वराला समष्टी उपाधी प्राप्त होते, असं याचं कारण आहे. ईशः ईश्वरः हिरण्यगर्भः सर्वेषां लिंग शरीर उपाधिकानां तैजसानां स्वात्मतादात्म्य वेदनात् स्वात्मतादात्म्यस्य एकत्वस्य वेदनात् ज्ञानात् समष्टिः भवति. ततः ईश्वरात् अन्ये जीवाः तु तदभावात् तस्य तादात्म्य वेदनस्य अभावात् वेष्टि संज्ञया वेष्टि शब्देन कथ्यन्ते. इथं ईश्वर म्हणजे हिरण्यगर्भ असा अर्थ घ्यायचा. आणि तो सर्वांच्या लिंग शरीर उपाधिक आशाच्या तैजसांच्या आपापल्या आत्म्याशी, बरोबर ना, तादात्म्य वेदनाने युक्त असल्यामुळे सगळ्या जीवांशी काय आहे, ईश्वराचं तादात्म्य आहे. हे माझं स्वरूप आहे म्हणतो सर्व जीवांना बघून. आणि त्यामुळे एकत्वस्य वेदनात ज्ञानात एकत्वाचं ज्ञान आहे ईश्वराला आणि त्यामुळे समष्टी ही भवते. तो ईश्वर कसा झाला, समष्टी उपाधिक झाला. ततः ईश्वरात अन्ये जीवाः, ईश्वराहून अन्य असणारे जे जीव ते मात्र तू विलक्षणता भिन्नता त्याच्यावर तद अभावात म्हणजे काय, तादात्म्य वेदनस्य अभावात, जीवांना मात्र असं ज्ञान नाही की हे सगळे जे जीव आहेत हे माझं स्वरूप आहे, असं त्यांना स्वतादात्म्य वेदन नाही. त्यामुळे वेष्टी संज्ञया म्हणजे वेष्टी शब्देनं कथ्यन्ते, त्यांना वेष्टी 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 अशा प्रकारची नावं उपाध्या प्राप्त झाल्या, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे जर विचार करा, याचा अर्थ असा आहे आपण वेष्टीशी तादात्म्यापन्न झालो, बरोबर ना, म्हणून आपण जीव झालो आहे. परमात्मा समष्टीशी तादात्म्यापन्न झाला म्हणून त्याला ईश्वर हिरण्यगर्भ असं म्हटलं गेलं. तो उपास्य ठरला, आपण उपासक ठरलो, बरोबर ना. याचा अर्थ आपणही जर ईश्वराप्रमाणे ज्ञान प्राप्त केलं आणि आपल्याला हे जर कळालं की हे सगळे जीव आहेत ना, हे माझं स्वरूप आहे, हे माझ्याहून कोणीही भिन्न नाही, हे सगळं जग माझं स्वरूप आहे, किंबहुना चराचर आपण झाला, हे चराचर माझं स्वरूप आहे, हे जीव सर्व माझं स्वरूप आहे, असं जर जीवाला ज्ञान झालं तर त्या जीवाला जीव म्हणावं का, त्याला वेष्टी संज्ञक म्हणावं का, त्याला वेष्टिता राहील का आता, का तो समष्टीत गेला, का तो ब्रह्मच झाला, का सर्वांचं अधिष्ठानच झालेला आहे, का त्याला आता वेष्टी समष्टी दोन्ही नाही, दोन्हीच्या आतीत अलिप्त निर्विकार परब्रह्म स्वरूप झालेला आहे, तद्रूप तो महात्मा झालेला असतो. आपण एका खंडाशी वेष्टीशी पिंडाशी हो असं ना, पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो, आपण पिंडाशी आपापल्या तादात्म्यापन्न झालोय म्हणून आपण जीव आहे. परमात्मा ब्रह्मांडाशी तादात्म्यपन्न आहे म्हणून ईश्वर आहे आणि संत महात्मा या वेष्टी समष्टीच्या अतीत आहे. समजलं ना, वेष्टीशी तादात्म्यपन्न कोण, जीव, समष्टीशी तादात्म्यपन्न कोण, आणि वेष्टी समष्टीशी तादात्म्य करून याच्या अतीत गेलेला कोण, संत महात्मा, त्याला ज्ञानी पुरुष म्हटलं जातं. एवं अशा प्रकारे लिंग शरीरम तदुपाधिकौ तैजस हिरण्यगर्भौ च दर्शयित्वा स्थूल शरीरादि उत्पत्ति सिद्धये पंचीकरणं निरूपयितुम आह. एवं अशा प्रकारे लिंग शरीरम, लिंग शरीर म्हणजे काय आणि तद उपाधिक या लिंग शरीराशी उपाधी धारण करणारे तैजस आणि हिरण्यगर्भ हे कोण कसे हे दर्शयित्वा हे दाखवून झाल्यानंतर हे सांगितलं आतापर्यंत. आता स्थूल शरीरादी उत्पत्ती सिद्ध हे स्थूल देहाची उत्पत्ती कशी होते हे सिद्ध करण्यासाठी पंचीकरणम निरूपयितुम आह. या पंचमहाभूतांचं पंचीकरण कसं होतं हे निरूपण करण्यासाठी ग्रंथकार आरंभ करतायत. श्लोक नंबर 26 समजताय ना. सूक्ष्मदेह सांगून झाला, कारण देहही सांगून झाला, आता सांगायचं आहे स्थूल देह आणि स्थूल देहाहून आत्मा भिन्न कसा आहे हे सांगायचं आहे, बरोबर. तर स्थूल देह निर्माण कसा झाला हे सांगण्यासाठी अगोदर
पंचमहाभूतांचं पंचीकरण करावं लागतं. समजतंय ना? जसं सूक्ष्मदेह सांगण्यासाठी पंचमहाभूतं सांगावी लागली, तसं आता स्थूल देह सांगण्यासाठी त्या पंचमहाभूतांचं पंचीकरण कसं झालं, ते एकत्र कसे कसे आले हे सांगावं लागतं. मग स्थूल देह निर्माण कसे झाले हे ग्रंथकार सांगणार आहेत. श्लोक नंबर 26. तद्भोगाय पुनर्भोग्य भोगायतन जन्मनि पंचीकरोति भगवान् प्रत्येकं वियदादिकं तद्भोगाय पुनर्भोग्य भोगायतन जन्मनि पंचीकरोति भगवान् प्रत्येकं वियदादिकं. तद्भोगाय पुनर्भोग्य भोगायतन जन्मनि पंचीकरोति भगवान प्रत्येकम वियदादिकम. भगवान पुनः तद्भोगाय भोग्य भोगायतन जन्मनि वियदादिकम प्रत्येकम पंचीकरोति. भगवान म्हणजे परमात्मा ईश्वर. त्याला भगवान का म्हणतात बरं? का म्हणायचं त्याला भगवान? भगांनी संपन्न आहे म्हणून भगवान. भग म्हणजे काय? भग म्हणजे एक विशेष गुण आहेत. किती आहेत ते? 4. किती? किती आहेत ते? 6. बाबा वाक्यम प्रमाणम असं नाही. हे तत्वज्ञानाचा प्रांत आहे, हा भक्तीचा प्रांत नाही. समजलं ना? इथं विचाराचा प्रांत आहे. स्वतः विचारशील बनायचा आपण. इथं मी सांगितलं म्हणून हां आमचे बाबा म्हणतात, बाबा काही म्हणतील. तत्वज्ञानाचा प्रांतच असा आहे. इथं स्वतः विचारशील बनलं पाहिजे, म्हणून परंपरा आपली टिकून आहे. बरं चला, भगवान किती आहेत? भग 6. कोणते कोणते? ऐका मग. कोणते कोणते? ऐका. ज्ञानोबा काय म्हणतात? ऐका. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंत. म्हणून त्याला भगवान म्हणायचं. हे 6 विशेष गुण त्याच्या ठिकाणी आहेत. गुणवर्य. श्लोक कोणाला पाठ आहे? विष्णू पुराणामध्ये 2 श्लोक आलेले आहेत हे भग सांगण्यासाठी. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रियः वैराग्यस्य अथ मोक्षस्य षण्णाम भग इतीरणा. या 6 भग म्हणतात. आणि मग या 6 भगांनी युक्त आहे म्हणून भगवान असं त्याला परमात्म्याला म्हटलं जातं. उत्पत्तींच विनाशंच जीवानाम आगतिम गतिम वेत्ती विद्याम विद्यांच स भगवान इति कथ्यते. इथं पुन्हा वेगळे 6 गोष्टी सांगितल्या आहेत. जीवाची उत्पत्ती विनाश, जीवाचं येणं जाणं, जीवांचं ज्ञान अज्ञान, हे सगळं ज्याला कळतं त्याला म्हणतात भगवान. बरोबर? भगवान परमात्मा काय करतात? पुन्हा तद्भोगाय या प्राज्ञांना किंवा तैजसांना सुखदुःखांचा भोग होण्यासाठी म्हणून भोग्य भोगायतन जन्मने. भोग्य विषय. भोग्य म्हणजे काय? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध वगैरे विषय. आणि भोगायतन, भोगाचं आयतन. आयतन म्हणजे शरीर. बरोबर ना? भोगायतन, आयतन शब्दाचा अर्थ होतो आश्रय. भोगायतनम शरीरम. तर्कसंग्रहामध्ये प्रारंभीच केला विषय शरीर सांगताना. भोगायतनम यद भोगायतनम तदेव शरीरम. जे भोगाचं आयतन आहे, आश्रय आहे, त्याला शरीर म्हणतात. भोगायतन म्हणजे काय? भोगाचं साधन, आश्रय, शरीर. कारण शरीर असल्याशिवाय, स्थूल देह असल्याशिवाय आपल्याला सुखदुःख होतील का? यद्यपि सूक्ष्मदेह असला आणि स्थूल देह नाहीच आहे, तर अभिव्यक्ती होण्यासाठी भोग त्याला होईल का? भोग होत नाही. सुखदुःख प्राप्त होत नाही. त्याला जेवण खावण काही करता येईल का?
का शरीरच नाही, हातच नाही, तोंडच नाही, काहीच नाही ना, मग त्याला भोग घेता येतील का? नाही घेता येत. म्हणून या जीवांना, प्राज्ञा आणि तैजस्वरूप जीवांना भोग घेण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी किंवा सुखदुःखाचा साक्षात्कार होण्यासाठी दोन गोष्टी निर्माण केल्या पाहिजे. काय? भोग्य आणि भोगायतन. भोग्य म्हणजे भोगाण्याच्या वस्तू, शब्दस्पर्श वगैरे हे विषय समोरचे, आणि भोगायतन म्हणजे भोगाचा साधन असणारं शरीर, हे जन्मने उत्पन्न करण्यासाठी वियदादिकम आकाश इत्यादी पंचमहाभूत पंचीकरोती, या प्रत्येकाचं परमात्मा पंचीकरण करतात, असा याचा अर्थ आहे. पूर्ण श्लोकाचा एकंदरीत अर्थ काय झाला की या प्राज्ञा आणि तैजस्वरूप जीवांना भोग होण्यासाठी म्हणून भोग्य आणि भोगायतन म्हणजे शरीर हे निर्माण करावे लागतील, आणि त्याकरिता पंचमहाभूतांचं पंचीकरण केलं. टीका. भगवान ऐश्वर्यादी गुणषटक संपन्न परमेश्वर, तेच सांगितलंय. ऐश्वर्य इत्यादी 6 गुणवर्यांनी संपन्न असणारा परमेश्वर. पुनरपि पुन्हा देखील, म्हणजे पंचमहाभूत अगोदर केली, सूक्ष्मदेह उत्पन्न केला, आणि पुनरपि आणखी पुन्हा सुद्धा तद्भोगाय तेषां जीवानां भोगाय एव, या जीवांच्याच भोगाकरिता, हिरण्यगर्भाच्या भोगाकरिता नाही, ईश्वराच्या किंवा स्वतःच्या भोगाकरिता नाही. तद्भोगाय एव, एवकार दिलाय टीकाकारांनी. तद्भोगाय म्हणजे काय? जीवांनाच भोग होण्यासाठी, स्वार्थासाठी नाही. भोग्य भोगायतन जन्मने, भोग्यस्य अन्नपानादेः, भोगायतनस्य जरायुजादे चतुर्विध शरीरजातस्य जन्मने उत्पत्तये. भोग्य कोण? अन्न पाणी वगैरे यांना निर्माण करण्यासाठी, आणि भोगायतन कोण आहे? भोगाचा आश्रय शरीर. त्या शरीराच्या मुख्य 4 प्रकार आहेत, त्याचे 4 खाणी आहेत त्याच्या. कुणाच्या? शरीराच्या. जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज्ज. बरोबर ना? अंडज म्हणजे काय? सर्प वगैरे, चिमण्या, पाखरं, अंडापासून निर्माण उत्पन्न होणारे, जन्म पावणारे अंडज. जारज, जरायुज, घामापासून उत्पन्न होणारे जरायुज. त्यानंतर जारज. अच्छा, बरोबर. जरायुज, जारज, बरोबर. जाराचं वेष्टन म्हणजे गर्भातून उत्पन्न होणारे. स्वेदज, घामापासून उत्पन्न होणारे. आणि उद्भिज्ज म्हणजे काय? ही जमीन फाडून वर येणारे वृक्ष वगैरे, झाडं वगैरे, हे अशा 4 खाणी आहेत मुख्य शरीराच्या. तर ही शरीर जात, हे संपूर्ण शरीर जन्मने उत्पत्तये, उत्पन्न करण्यासाठी वियदादिकम आकाशादी भूतपंचकम, सगळे हे पंचमहाभूत प्रत्येकम म्हणजे एकैकम पंचीकरोति, अपंचात्मकम पंचात्मकम संपद्यमानम करोति. अपंचात्मक म्हणजे काय? ते भिन्न भिन्न आहेत, वेगवेगळी आहेत, एकत्र आले नाहीत. 5 आहेत पण भिन्न भिन्न आहेत. तर त्यांना काय करायचं आहे? पंचात्मकम संपद्यमानम करायचं आहे, म्हणजे त्यांना एकमेकामध्ये मिक्स करायचं आहे. याला म्हणायचं पंचीकरण. असं पंचमहाभूतांचं पंचीकरण परमात्मा करतात. कशासाठी करतात? भोगाय, भोग होण्यासाठी. कुणाला? जीवांना. भोग होण्यासाठी म्हणजे काय? सुखदुःखाचा साक्षात्कार होण्यासाठी. बरोबर ना? काय करतात? पंचीकरण करतात. म्हणजे पंचीकरण करून काय करायचं आहे? स्थूल देह निर्माण करायचा आहे. अजून काय करायचं आहे? भोग्य विषय निर्माण करायचे. भोग्य विषय आणि भोगायतन शरीर हे निर्माण करायचे, आणि त्याद्वारा भोग द्यायचा आहे जीवांना. यासाठी परमात्म्याने पंचमहाभूतांचं पंचीकरण केलं, आणि त्यापासून मग स्थूल सृष्टी उत्पन्न झाली. बघा, कथम एकैकस्य पंचपंचात्मकत्वम इति अत आह. एका त्या महाभूताचं पंचपंचात्मकत्व कसं झालं? एकमेकात ते कसं बरं मिसळले? त्यांचं पंचीकरण कसं झालं? जरा सांगा, समजावून आम्हाला. तर पंचीकरणाची प्रक्रिया ग्रंथकार सांगतायत. श्लोक नंबर 27. द्विधा विधाय चैकैकम चतुर्धा प्रथमं पुनः स्वस्वेतरद्वितीयांशैर् योजनात् पंचपंचते
द्विधा विधाय चैकैकं चतुर्धा पंचमं प्रभु द्विधा विधाय च एकैकं चतुर्धा प्रथमं पुनः स्वस्वेतर द्वितीयांशैः योजनात् पंच पंच ते. अन्वय. एकैकं द्विधा विधाय पुनः च प्रथमं चतुर्धा विधाय याचा अध्याय घ्यायचा. स्वस्वेतर द्वितीयांशैः योजनात ते पंच पंच भवन्ति. एकैकम द्विधा विधाय. आता इकडे बघा, पंचीकरण माहितीच आहे तुम्हाला, फारसं काय अवघड सांगायची म्हणजे गरज नाही. पंचमहाभूत आहेत, आधी भिन्न भिन्न आहेत, बरोबर ना. वेगवेगळी पंचमहाभूत आहेत, यांचं पंचीकरण करायचं आहे. मग काय करायचं तर सोपी प्रक्रिया ही आहे. प्रत्येकाचे 2-2 भाग करा, बरोबर ना. आकाशाचे 2 भाग झाले, वायूचे प्रत्येकाचे 2-2 भाग केले, बरोबर. एक काल्पनिक आता मनातले मनात करा, नाहीतरी कल्पनाच आहे सगळे. त्यामुळं काय करा, कल्पनेतून 2-2 भाग करा. केले 2-2 भाग. डोळ्यासमोर येत नसेल तर भाग डोळ्यासमोर आणा. आपली बाजरीची मोठी भाकर मधुकरीतली डोळ्यासमोर आणा, त्याचे 2 भाग केले, अर्धे अर्धे केले. ती जी आता अर्धी आहे ना, एका बाजूला ठेवून द्या अर्धी, आणि एक अर्धा भाग जो आहे त्या अर्ध्या भागाचे पुन्हा 4 भाग करायचे. जे त्याच्या 4 कोरा केल्या परत, बरोबर ना. त्याचे किती भाग केले, बरोबर 4 भाग केले. मग प्रत्येक महाभूतानं थोडंसं काय करायचं, दानशील व्हायचं, दान धर्म करायचा. काय करायचं, अर्धा भाग जो आहे ना आपला, म्हणजे पंचमहाभूतसुद्धा शिकवतात हे आपल्याला. आपल्याकडं जी संपत्ती आहे त्याच्यावर काय आपलाच अधिकार आहे असं नाही. देशासाठी, धर्मासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या गावासाठी, समाजासाठी आपल्या धनाचा उपयोग झाला पाहिजे. उदास विचारे वेच करी, खर्च असा केला पाहिजे, याला दान देणं म्हणतात. आणि हे जर केलं नाही तर ते धन आपल्याकडे टिकत नाही. मग ते चंचल आहे लक्ष्मी, ते कुठल्या तरी कारणाने माध्यमातून आपल्या जवळून जाईल. पण ते टिकण्यासाठी धर्मशास्त्र सांगतं दान करायला शिका. आणि हे पंचमहाभूत शिकवतात. सृष्टी उत्पन्न होण्याच्या आधी पंचमहाभूत 2-2 भाग केले, एका भागाचे पुन्हा 4 भाग केले. मग त्या एका आकाश आहे समजा, आकाशानं काय करायचं, आपले जे अर्ध्या भागाचे 4 भाग त्यानं पुन्हा केलेत, एक भाग 4 महाभूतांना देऊन टाकायचा वायूला. तो कुठं द्यायचा, त्या वायूनं पण आपले 2 भाग केलेत ना, बरोबर ना. त्याचा जो अर्धा भाग त्याने ठेवून दिलाय ना एका बाजूला, तो त्याच्याशी काय करायचं, आकाशानं 1 भाग द्यायचा. बरोबर. आकाशानं 1 भाग वायूला दिला, 1 भाग अग्नीच्या अर्ध्या भागाला दिला. आकाशानं आपला 3रा भाग जलाच्या अर्ध्या भागाला दिला, आणि आकाशानं आपला 4था भाग पृथ्वीच्या अर्ध्या भागात नेऊन ठेवला. मग सगळ्याकडे पुन्हा, आणि असं प्रत्येकानं केलं, समजलं ना. असं काय केलं, सगळ्यांनी केलं. मग काय झालं आता की प्रत्येकाकडं असं झालं, काय झालं, स्वतःचा अर्धा भाग आहे, आणि अर्धा जो भाग आहे त्याच्यातले जे 4 भाग आहेत, बरोबर ना, ते दुसऱ्या महाभूताकडून आलेले आहेत. म्हणजे पुन्हा ते अर्ध झालं. समजते ना, येत असतं, बरोबर, दिलं की येतच असतं. त्यामुळे माऊलींची ओवी आहे ना, वेचकपणेची संचको. ज्याप्रमाणे तो दानशीळ पुरुष वेचकपणेची संच, तो वेच करतो पण संचय त्याला भरपूर होतो, दुप्पट मिळतं म्हणतात त्याला. त्यामुळे ज्याला कोणाला काही द्यावं वाटत असेल ते द्यावा, मला काय अडचण नाही. तर अर्धा भाग जो आहे तो प्रत्येक महाभूताकडे स्वतःचा पूर्ण अर्धा भाग आहे. आणि इकडचा जो अर्धा भाग आहे तो काय आहे, त्या अर्ध्या भागामध्ये असे 4 आहेत, आणि ते 4 महाभूताचे आहेत. समजायले का, दिसतंय ना हे सगळं.
बोर्ड असं तर नकाशा काढून दाखवला असतं, बरोबर ना, दिसतंय ना. पण म्हणजे प्रत्येक महाभूत पुन्हा पूर्ण झालंय, पण स्वतःचा अर्धा भाग आहे, पूर्ण अर्धा भाग आहे, आणि जो अर्धा भाग आहे तो पण अर्धाच आहे पूर्ण इकडचा, तेवढाच आहे. फक्त एवढंच आहे की या अर्ध्या भागातले काय आहेत, हे 4 भाग 4 महाभूतांचे आहेत. पृथ्वीचा कोरभर भाग आहे, जलाचा कोरभर आहे, असा एक 4 भाग काही प्रत्येकाचे आहेत, बरोबर ना. असं प्रत्येक महाभूताचं पंचीकरण झालं, याला म्हणायचं पंचीकरण. काय वेगळं, हाच अर्थ आहे. एकैकम द्विधा विधाय, एका एकाचे 2-2 भाग करून, पुनः च प्रथमम चतुर्धा, त्या पहिल्या भागाचे पुन्हा 4 भाग केले. स्वस्वेतर द्वितीयांश हे योजनात पंचपंचते, पुन्हा त्यांनी काय केलं, स्वस्वेतर आपल्याहून जे भिन्न आहेत त्यांच्या दुसऱ्या द्वितीय अंश ही योजना, दुसऱ्या अंशाशी अर्ध्या भागाशी त्याची योजना केली, आपला एक भाग. त्यामुळे काय झालं, पंचपंच ह्यांचं पंचीकरण असं झालं. समजतंय का. वियदादिकम एकैकम द्विधा विधाय. टीका. तंत्रेण उच्चारितो द्विधा शब्द. वियदादिकम एकैकम, पंचमहाभूत जे आहेत आकाश वगैरे इत्यादी, हे एकैकम एक जे आहेत, द्विधा द्विधा यांचे काय करायचे म्हणतात, 2-2 भाग करायचे. द्विधा तर श्लोकामध्ये द्विधा विधाय एकदाच आलंय. टीकाकार म्हणतात द्विधा द्विधा विधाय. आपण बोलताना कसं म्हणतो, 2-2 भाग करा असं म्हणतो ना, त्याचं कारण सांगतायत. तंत्रेण उच्चारितः द्विधा शब्द. हा जो द्विधा शब्द आहे ना, हा तंत्राने उच्चारलेला आहे. तंत्र नावाचा एक नियम आहे, शास्त्र आहे. त्याचा अर्थ असा होतो, तंत्र म्हणजे काय, एकदाच उच्चारण ज्याचं केलेलं असतं आणि अर्थ त्याचा अनेक असतात, अनेक वेळा तो घ्यावा लागतो अर्थ, त्याला काय म्हटलं जातं, तंत्र, बरोबर ना. शब्द उच्चारला एकदाच, पण त्याची आवृत्ती करावी लागते, 2दा करा, 3दा करा, 4दा करा, त्याला काय म्हणायचं, तंत्र. संतांनी सांगितलं एकदाच, बरोबर ना, परंतु आपल्याला ते जोपर्यंत अनुभूतीत येत नाही तोपर्यंत ते उच्चारण करावंच लागतं, तोपर्यंत रूप पाहतालोचनी म्हणावंच लागतं. सुख झाले व त्याशिवाय साजणी होतच नाही. त्यामुळे याला म्हणायचं तंत्र. एकदा उच्चारलेला शब्द अनेक वेळा घेणं, अनेक अर्थांनी घेणं, त्याला म्हटलं जातं तंत्र. तर एकदा उच्चारलं, द्विधा ग्रंथकारांनी, टीकाकार 2दा घेतात, द्विधा द्विधा. विधाय म्हणजे कृत्वा, भागद्वयोपेतम कृत्वा इत्यर्थ. वे उपसर्गपूर्वक 10 धातू आला की त्याचा अर्थ करणे असा होतो. वे पूर्वोधा करोत्यर्थे. एका भागाचे 2 भाग असे करून, पुनःच पुनरपि, पुन्हा सुद्धा, प्रथमम प्रथमम भागम, इथे पुन्हा तंत्र अर्थाने, तंत्र अर्थाने 2दा घेतलंय, बरोबर ना. प्रथमम प्रथमम भागम चतुर्धा चतुर्धा भाग चतुष्टयोपेतम विधाय इति अनुषज्यते. पुन्हा त्या पहिल्या अर्ध्या भागाचे 4 भाग करावे. स्वस्वेतर द्वितीयांशैहि स्वस्मात् स्वस्माद् इतरेषां चतुर्णां भूतानां यो यो द्वितीयः स्थूलः भागः तेन तेन सह प्रथम भागांशानां चतुर्णां मध्ये एकैकस्य योजनात् ते वियदादयः प्रत्येकं पंचपंचात्मकाः भवन्ति. अर्थ तोच आहे, काय वेगळा अर्थ नाही. अर्धा जो भाग केला आहे त्याचे 4 भाग करा आणि त्याच्यातला एक भाग पुन्हा काय करायचा, दुसऱ्या महाभूताच्या अर्ध्या भागाशी त्या योजा, जोडून द्या. अशा प्रकारे प्रत्येक पंचमहाभूताचं पंचीकरण होतं. झालं पंचीकरण, समजलं पूर्ण, काही अडचण नाही ना. बरं. काही विचारत नाही, काळजी करू नका. तुम्हाला वाटलं हो म्हणावं तर विचारतीन. एवं पंचीकरणम अभिधाय तैहि भूतैहि उत्पाद्यम कार्यवर्गम दर्शयते. अशा प्रकारे पंचीकरण कसं होतं हे सांगून झाल्याच्या नंतर या पंचात्मक म्हणजे पंचीकरण झालेल्या या पंचमहाभूतांच्या द्वारा उत्पन्न होणारं संपूर्ण कार्यवर्ग, कार्यसमूह कसं उत्पन्न होतं हे ग्रंथकार आता सांगतायत. श्लोक नंबर 28.
तैरण्डस्तत्र भुवन भोग्यभोगाश्रयोद्भवः हिरण्यगर्भस्थूलेऽस्मिन् देहे वैश्वानरो भवेत्। तैहि अंडः तत्र भुवन भोग्य भोगाय श्रयोद्भवः हिरण्यगर्भः स्थूले अस्मिन् देहे वैश्वानरो भवेत्। भुवनम असं आहे का तुमच्यात पाठभेद असेल, परंतु भुवनमची गरज नाही, हा सामासिक शब्द आहे. टीकेमध्ये समासाचा विग्रह केला आहे त्यांनी, याचा अर्थ श्लोकात समास आहे. समजतंय ना? भुवनम म्हटलं तर वेगळं होईल, पुन्हा भोग्य भोगाश्रय वेगळं होईल, बरोबर ना? पण टीकेमध्ये त्याने काय केलं आहे, भुवन भोग्य भोगाश्रयोद्भव असा समास आणि समासाचा विग्रह केला आहे. याचा अर्थ मूळ श्लोकामध्ये सामासिक पद आहे, भुवनम असं नाही, ते जोडून द्यायचं. भुवन भोग्य भोगाश्रयोद्भव हिरण्यगर्भ. अन्वय बघा, तैहि अंडः तत्र भुवन भोग्य भोगाश्रयोद्भवः अस्मिन् स्थूले देहे वर्तमानः हिरण्यगर्भः वैश्वानरः भवेत्. तैहि अंडः, त्यांच्यापासून अंड जन्माला आलं. अंड शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मांड, बरोबर ना? ब्रह्मांड पंचमहाभूतांच्या पंचीकरणाच्या नंतर पहिल्यांदा कोण जन्माला आलं? ब्रह्मांड. तत्र म्हणजे त्या ब्रह्मांडामध्ये भुवन भोग्य भोगाश्रयोद्भव. भुवन 14 भुवन, वर 7 आहेत, खाली 7 आहेत. भूहु म्हणजे भूमी, भूहु भुवः स्वर महर तपो जन सत्य सप्तलोक. खाली 7 आहेत, अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताळ. किती झाले? 14. याला म्हणायचं एक भुवन, बरोबर ना? हे 14 भुवन, हे एका ब्रह्मांडामध्ये असे हे 14 भुवन, असे अनंत ब्रह्मांडे उदरी, असे अनंत ब्रह्मांड आहेत परमात्म्याच्या अधिष्ठानावर. भुवन भोग्य, भोग्य म्हणजे अन्न पाणी वगैरे, भोग्य विषय शब्द स्पर्शादे. भोगाश्रय, भोगाचा आश्रय म्हणजे शरीर, वेगवेगळ्या प्रकारचे हे शरीर. उद्भव म्हणजे यांची उत्पत्ती झाली. आणि मग अस्मिन स्थूले देहे, या स्थूल देहामध्ये तादात्म्यापन्न झालेल्या ईश्वरालाच, आपलं त्या हिरण्यगर्भालाच वैश्वानर असं नाव प्राप्त होतं. समजतं? त्याला काय नाव प्राप्त होतं? वैश्वानर. त्यालाच विराट असं पण नाव प्राप्त होतं. विराट म्हणा, वैश्वानर म्हणा. ईश्वर नाही, विश्व व्यष्टीमध्ये, व्यष्टीमध्ये विश्व, समष्टीमध्ये वैश्वानर. हे समष्टीचा विषय चालला आहे. आता विश्व ते येणार आहेत पुढं, विश्व पुढं येणार आहे ह्याच्यामध्ये व्यष्टीतला. समजलं का? पंचीकृत पंचमहाभूतांपासून कोण झालं? ब्रह्मांड. त्या एका ब्रह्मांडात किती भुवन आहेत? 14. 14 भुवनामध्ये जीवांना भोगण्यासाठी भोग्य शब्द स्पर्शादी ते जन्माला आणले, उत्पन्न केले. आणि ते भोगण्यासाठी शरीर पाहिजे, म्हणून भोगायतन किंवा भोगाश्रय अशी अनेक प्रकारची शरीर. त्या त्या लोकातली, पाताळातली वेगळी शरीरं, सुतल वितल तलातल, खालची वेगळी, पृथ्वीवरची वेगळी, पशुपक्ष्यांची वेगळी, स्वर्गातली देवांची वेगळी, ब्रह्मलोकातली वेगळी, असे सगळ्यांची भिन्न 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 त्या त्या पापपुण्यानुसार होणारी शरीरं ईश्वराने निर्माण केली. आणि त्या त्या पापपुण्यानुसार त्यांना ते ते भोग्य विषय सुद्धा जन्माला घातले, म्हणजे उत्पन्न केले. म्हणजे आपल्याला हे जे शरीर भेटलंय ते काय ईश्वराने दिलंय, एक. आपल्या पापपुण्यानुसार भेटलंय, 2. आपल्याला आणि दुसरी गोष्ट, आपल्याला जे भोगायला विषय समोर मिळणार आहेत ते ईश्वर देतोय, एक भक्तिशास्त्रानुसार किंवा शास्त्रानुसार. आणि 2 तो देतोय ते मनानच नाही,
आपल्या पापपुण्यानुसार. मग आपलं पूर्व पाप पुण्य कर्म जसं असेल त्यानुसार आपल्याला इथं प्राप्त होणार आहेत सुखदुःख किंवा भोग्य विषय. जेवढे मिळणार आहेत ते मिळणारच आहेत आणि जे मिळणार नाहीत ते मिळणारच नाहीत असा याचा अर्थ. मग कशाला विनाकारण आपण एवढे मी मिळवीनच, काल विषय चिंतन केलं ना आपण, असं कशाला निश्चय करून बसायचा एवढे मी मिळवीनच, असं मी करीनच. आपल्या हातात आता नाही. प्रारब्धामध्ये जेवढे आहेत तेवढे ईश्वर देणारच आहे आपल्याला आणि जे नाहीत ते देणारच नाही. आणि प्रारब्धात नसलं तरी त्या देवानं द्यावं आपल्याला एवढा आपण काही पराक्रम केलेला नाही, एवढी आपली भक्ती नाही. असो टीका बघा. तैहि पंचीकृतैहि भूतैहि उपादान कारणभूतैहि अंडः ब्रह्मांडः उत्पद्यते तत्र ब्रह्मांडान्तः भुवनानि उपरि भागे वर्तमानाः भूम्यादयः सप्तलोकाः भूमेः अधः स्थितानि अतलादीनि सप्त पातालान्तानि तेषु च भुवनेषु तैः प्राणिभिः भोक्तुं योग्यानि अन्नादीनि तत्तल्लोकोचित शरीरानि च तैः एव पंचीकृतैः भूतैः ईश्वराज्ञया जायन्ते. हेच सगळं सांगितलंय आता जे बोललो तेच. पंचीकृत पंचमहाभूतांच्या द्वारा उपादान कारण स्वरूप आहे ते पंचीकृत पंचमहाभूत भौतिक जगाला. उपादान कारण रूप असणाऱ्या या पंचीकृत पंचमहाभूतांच्या द्वारा ब्रह्मांड उत्पन्न होतं. त्या ब्रह्मांडाच्या मध्ये भुवनानी 14 भुवन आहेत. उपरी भागे वर्तमान वरच्या भागात असलेले भूम्यादय भूमी इत्यादी सप्तलोक सांगितले मी आताच. भूमी हे अधः स्थिताने भूमीच्या खालच्या भागामध्ये असणारे अतलादीनी सप्त पातालांताने 7 लोक आहेत पाताळापर्यंत. तेषुच भुवनेषु त्या त्या भुवनामध्ये त्या त्या लोकांमध्ये तैहि तैहि प्राणिभिः भोक्तुम योग्याने त्या त्या जीवांना भोगण्यास योग्य असणाऱ्या अशा प्रकारचे भोग्य अन्न पाणी वगैरे विषय आणि तत्तल्लोकोचित शरीराने त्या त्या लोकाला योग्य असणारे ती ती शरीर. बरोबर ना. वेगवेगळ्या प्रकारचे त्या त्या लोकातले ते ते शरीर त्याच पंचीकृत पंचमहाभूतांच्या द्वारा ईश्वराच्या आज्ञेने उत्पन्न झाली असा याचा अर्थ आहे. एकले न कंठवेची म्हणून या येणे केले निर्माण वो 14 भुवने गगनचंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो. हे सगळं त्यानेच केलेलं आहे. ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी. असा मायेचं सूत्र हातामध्ये घेतलंय आणि त्या दोरीवर नाचवतोय तो सर्व जीवांना असा. बरोबर ना. ईश्वरच सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तो सर्व चालवतोय. पण तो आता इथं गेलं तेषां भोगाय एव जीवांच्या भोगासाठीच करतोय सगळं हे, स्वतःसाठी नाही. किंवा उग करमणूक हे नाटक बघूया म्हणून त्यानं निर्माण केलेलं नाही. आपण ह्या नाटकात रमून गेलोय ती गोष्ट वेगळी. एवं अशा प्रकारे स्थूल शरीर उत्पत्तीम अभिधाय स्थूल शरीराची उत्पत्ती सांगून झाल्यानंतर तेषु स्थूल शरीरेषु अभिमानवतः या स्थूल देहांच्या ठिकाणी अभिमान धारण करणाऱ्या हिरण्यगर्भस्य समष्टिरूपस्य हिरण्यगर्भाला की जो समष्टी रूप आहे त्यालाच वैश्वानर संज्ञकत्वम वैश्वानर असं नाव प्राप्त होतं हे सांगतात. एक स्थूल शरीर अभिमानवतां व्यष्टिरूपाणां तैजसानां विश्वसंज्ञकत्वं च भवति इत्याह. एका स्थूल शरीराशी अभिमान धारण करणाऱ्या त्या व्यष्टिरूप तैजस जीवांना विश्व ही संज्ञा प्राप्त होते असं सांगतायत ग्रंथकार. अस्मिन् स्थूले देहे वर्तमानः हिरण्यगर्भः वैश्वानरः भवेत. या समष्टी स्थूल देहामध्ये असणारा जो हिरण्यगर्भ त्याला आता वैश्वानर असं नाव प्राप्त होतं. समजलं का कसं कसं आलो समष्टीमध्ये? मला सांगा बरं पुन्हा एकदा. समष्टी कारण शरीर म्हणजे शुद्ध सत्वगुण प्रधान माया. बरोबर. मग समष्टी कारण शरीराचा अभिमान धारण करणारा ईश्वर. समष्टी सूक्ष्म शरीर अभिमानी हिरण्यगर्भ आणि समष्टी स्थूल शरीर अभिमानी विराट किंवा वैश्वानर. इथवर आलोय आपण. आता व्यष्टीकडे घेतलं तर व्यष्टी कारण शरीर म्हणजे मलिन सत्वगुण प्रधान अविद्या
अविद्येलाच कारण शरीर म्हणतात. आणि अशा व्यष्टी कारण शरीराचा अभिमान धारण करणारा प्राज्ञ, बरोबर. व्यष्टी सूक्ष्म शरीराभिमानी तैजस आणि व्यष्टी स्थूल देहाभिमानी विश्व. काय नाव त्याला प्राप्त होतं त्या जीवाला? विश्व. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. तत्रैव वर्तमानाः तैजसाः विश्वाः भवन्ति. त्याच स्थूल देहामध्ये व्यष्टी स्थूल देहाशी अभिमान धारण करणारे जे तैजस, त्यांनाच विश्व असं नाव प्राप्त होतं, असं पुढे आता सांगणार आहे. बाकीचा विषय उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.